तर रामराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मग तो झाला असा विषय की आज वार रविवार आपण आलो तो वावरात फिरायसाठी, असं चक्कर मारण्यासाठी. म्हटलं की थोडस चक्कर मारून पाहू काय अवस्था, फवारणी गिवारणी करायला लागते का काय. मग त्यासाठी आता रविवार दिवस असल्यावर मग आलो आपण वावरात. चक्कर तर मारणं कोणी चक्कर मारला आपण वावरात. मग तो झाला असा विषय की आता फवारा मारून झाले भाऊ आपल्याला 10-12 दिवस. आज दुसरा बी मारणार आपण. अळीचा मारला तर पहिला तणनाशक आपण यावेळेस वापरला नाही. तरी पण अळ्या म्हटलं कुठे आहेत, चला तुम्हाला दाखवून देतो. कुठे गेली जाऊ द्या, पयाली सरमली ती तुम्हाला होत्या काय उलवल्या. पण अळी एवढ्या लवकर यायला नव्हती पाहिजे, तरी पण आली आपल्या वावरातनी अळी. तर मग त्याचं बी नियोजन आपण करू पद्धतशीर पैकी. तर आता आपलं सोयाबीनची हाईट जे आहे ते एवढं आहे, समजा किती फूट आहे बाई, 3-3.5 फूट आहे. पांढऱ्या फुलाचं सोयाबीन आहे तो. आता हे पांढऱ्या फुलाचं याच्या लावलं आपण की याची ऍव्हरेज मध्ये जास्त लागते. म्हणजे झडती जी आहे याचा ऍव्हरेज एकरी समजते ना, 8-9 असते ना ते. आता तसं तर हे 10-11 लागते म्हणतात. आता आपल्याला किती लागते आपल्या नशिबाच्या जोरावर ते पाहू आपण. आणि हे आपली तूर आहे. तूर जे आपण ते बेटवर लावली आहे, तुरीची कंडिशन बी चांगली आहे टकाटक पैकी. तर पीक यावेळेस पद्धतशीर आहे, म्हणजे निसर्गाचं जे पाणी गिनी आहे ते पद्धतशीर राहिलं यावेळेस. यशातला भाग आहे तो सोयाबीनला 3 फेर झाले. एक फवारा टॉनिकचा, आता दुसरा बिन आपण मारून देऊ उद्या परवा या 2 दिवसातच. मग अशातला भाग आहे तो. बाकी हा असा प्लॉट आहे वावरातला, पाहू शकता तुम्ही. सर्व सारखा आहे, काही वांधा नाही. अशातला भाग आहे. मग चला मग भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये. आता सगळं तुम्हाला जर आजच सांगून दिलं मग सोमवारसाठी काही ना काही रोज लागेल ना. चला राम राम मित्रांनो.